खरं तर महानगरपालिका निवडणुका अवघ्या महाराष्ट्रामध्ये आता होत आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकांमुळेच आता राजकीय समीकरणं चांगलीच बदललेली दिसत आहेत। एकीकडे काही ठिकाणी अजित पवार गट वेगळा आहे तर शिंदे भाजप एकत्र आहेत, तर काही ठिकाणी शिंदे अजित पवार एकत्र येताना भाजप मात्र वेगळा पडलेला आहे। परंतु या सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे शरद पवारांनी कुठेतरी अजित पवार आणि पर्यायाने भाजप सोबत जुळून घेतलंय का हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि नेमकं याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करू। खरं तर शरद पवार हे नाव घेतलं की कधी काळी पुरोगामी विचारांचं नेतृत्व असं आपण पवार साहेबांबद्दल नेहमी ऐकत आलेलो आहे आणि नेहमीच पवार साहेबांनी अधूनमधून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद कसा महाराष्ट्रामध्ये राहील याची काळजी सुद्धा वारंवार घेतलेली आपल्याला दिसते। सनातन धर्माविरुद्ध आणि प्रखर हिंदुत्वाविरुद्ध कायमच शरद पवार हे उभे ठाकलेले आपल्याला दिसतात। कायमच वंचित आणि मागासलेल्या ज्या समाज आहे त्यांच्या बाजूने बोलताना शरद पवार आपल्याला दिसतात आणि म्हणूनच की काय पुण्यामध्ये कधीतरी लोकमान्य टिळकांची पगडी जेव्हा त्यांना घातल्या जात होती, म्हणजे पुणेरी पगडी घातल्या जात होती, तेव्हा ती बाजूला ठेवून एका जाहीर कार्यक्रमात फुलेंची पगडी घाला असं सांगणारे हे शरद पवार। म्हणजे एकूणच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा प्रकारचं राजकारण आजपर्यंत ज्यांचं या महाराष्ट्राने बघितलं असे शरद पवार। परंतु आता शरद पवार हे भाजप सोबत जुळून घेताना दिसत आहे आणि ही पहिली वेळ आहे का तर नक्कीच नाही। 2014 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि ते निकाल पूर्ण लागलेलेही नव्हते तेव्हा 3-4 वाजेच्या दरम्यान निकाल अपूर्ण असतानाच शरद पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलं की भाजपला आम्ही बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि त्यांच्या या एका वाक्यामुळे गेली 11 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे चिखल झालेलं आहे। ते नेमकं कसं? शरद पवारांनी हा पाठिंबा दिल्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट आलं आणि भाजपने शिवसेनेशिवाय शरद पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं ते 2014 मध्ये। नंतरच्या काळात भाजपने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेत शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन केलं, परंतु पुन्हा एकदा 2019 मध्ये शरद पवारांनी भाजपला खो दिला। म्हणजे भाजपला आधी सोबत येतो सांगितलं आणि नंतर गेले नाही असं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वारंवार सांगताना आपण ऐकलं। म्हणजे एकूणच काय तर शरद पवारांचा काही काळापासून एक झुकता कल भाजपच्या बाजूने म्हणजे सत्तेच्या बाजूने आपल्याला दिसतोय आणि मग त्यासाठी पुरोगामी विचार वगैरे निष्ठा हे सगळे तत्व वगैरे गुंडाळून ठेवण्याची तयारी सुद्धा पवार साहेबांनी या वयात दाखवली। हे खरं तर कौतुक करावं की निषेध करावा असा प्रकार आहे। परंतु आता पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुका होत आहेत, परंतु मधल्या काळात बरंच पुलाखालून पाणी गेलंय। त्याच्यामध्ये शिंदे गट हा वेगळा झालाय उद्धव ठाकरेंपासून, अजित पवार गट हा वेगळा झालेला आहे, परंतु अडाणी यांना बारामतीमध्ये बोलवताना अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार एकत्र आले आणि आता दबक्या आवाजामध्ये कौटुंबिक एकता आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि याचमुळे आता शरद पवार काहीसं काँग्रेसपासून अंतर ठेवून वागतायत आणि त्यामुळेच की काय काँग्रेस सोबत शरद पवारांनी युती तोडलेली आहे। सध्या काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत मुंबई महानगरपालिकेसाठी आणि शरद पवार मात्र वेगळे राहणार आहेत। अर्थात आता शरद पवार अजित पवारांना पाठिंबा देतात का आणि भाजप सोबत जातात का हा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडलाय आणि अर्थात आतल्या ज्या घडामोडी आहे त्यावरून तरी शरद पवार सध्या भाजप सोबत जुळवून घेणार अशाच प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि याच पद्धतीचं संजय शिरसाट साहेब यांनी वक्तव्य देखील केलेलं होतं। अर्थात येणाऱ्या 2-3 दिवसात काय घडामोडी घडतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।